ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 161वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या इच्छेने कृपेने आशीर्वादाने आधाराने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 160व्या प्रवचन पुष्पात आपण खरा त्यागी मनुष्य कसा असतो, त्याची चिन्हे कोणती आहेत आणि त्याला कसे ओळखावे याचे श्रवण केले। आजच्या 161व्या प्रवचन पुष्पात आपण कर्म म्हणजेच कार्य कसे पूर्णत्वास जातात आणि सफल होतात याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अति पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न करून युद्ध कर्म करण्यासाठी आत्मविश्वासाने संपूर्ण भरण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व उत्तुंग आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेला आहे असे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे
तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. या अध्यायामध्ये जे आपण आतापर्यंत श्रवण करत आलेलो आहोत, मागील काही प्रवचन पुष्पानंतर आपण आता या मोक्ष संन्यास या अध्यायाच्या मध्यभागी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हळूहळू भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि ह्या अध्यायाच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करत आहोत. हा अध्याय म्हणजे गीतेचा सारांश आहे. एकाध्यायी गीता आहे, गीतेचा सार आहे. हा अध्याय म्हणजे त्याग व समर्पणाच्या परिपूर्णतेचा योग आहे. या अध्यायाच्या, या सुंदर अध्यायाच्या मध्यभागी आपण आता हळूहळू पोहोचत आहोत. महाभारत हे भगवान श्री गणेशांनी लिहिले आहे, वेदव्यासांनी त्यांना सांगितले आहे. अशा प्रकारच्या या सुंदर ग्रंथाच्या, आध्यात्मिक सर्वोच्च ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायाच्या मध्यभागी आपण पोहोचत आहोत. आपल्या सर्वांच्या हाती कानी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी सारखे सर्वोच्च महान ग्रंथ आपल्या कानी पडत आहेत, आपल्याला श्रवण घडत आहेत. आणि कदाचित हे दैवी कर्मामुळेच, पूर्व कर्मामुळेच हे सर्व घडत आहे. भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला जी सद्बुद्धी देत आहेत, जो आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करत आहेत, तोच आत्मविश्वास आपल्याला आपले कर्म पूर्ण करण्यासाठी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी निर्माण करत आहे. तीच सद्बुद्धी आपल्याला देत आहे, तेच मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. त्यामुळे या अध्यायाच्या अंतरंगात हळूहळू आपण शिरत आहोत, जात आहोत, खोलवर जात आहोत. तत्पूर्वी आपण परत एकदा गुरु श्रीकृष्णांच्या चरणी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊया. गुरु श्रीकृष्णांनी या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुनाचा प्रश्न ऐकला, अर्जुनाने विचारले की संन्यास आणि त्याग यातील तात्विक फरक मला समजावून सांगा. आणि गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला त्याग ह्या शब्दावर अनमोल आणि अमर मार्गदर्शन करत आहेत आणि त्याला प्रवचन देत आहेत. कर्माची महती ही समजावून सांगत आहेत. कर्म करणे अनिवार्य आहे हे देखील समजावून सांगत आहेत. पण कर्म करतानाच खरा त्यागी मनुष्य कसा कर्मफलाची इच्छेचा देखील त्याग करतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कर्मफळाचा देखील कसा त्याग करतो आणि त्याचे जीवन तो कशा प्रकारे अंतर्बाह्य आनंदी करतो हे समजावून सांगत आहे. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला हे देखील समजावून सांगत आहे की मनुष्याने यज्ञ, दान आणि तप ही 3 कर्मे कधीही त्यागू नयेत. कारण ही 3 कर्मे मनुष्याला त्याचे जीवन अंतर्बाह्य शुद्ध पवित्र करण्यात मदत करतात. निस्वार्थ वृत्तीने, प्रामाणिकपणे, पवित्र मनाने केलेले कोणतेही कर्म म्हणजेच यज्ञ आहे असे त्यांनी अर्जुनाला सांगितले. हा यज्ञ करताना, हे कर्म करताना चित्तामधील, अंतःकरणामधील भाव सेवेचा असेल तर तेच दान ठरते. आणि या सेवेसाठी जो मनुष्य प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, आलेल्या अडथळेला, प्रत्येक अडथळेला सामोरे जातो आणि तिथे सफल होतो, त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आणि ही प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजेच तप, यज्ञ,
म्हणजे कर्म, निस्वार्थ कर्म. दान, निस्वार्थ कर्माला सेवा भावाने करणे. आणि तप, हा सेवा भाव ठेवताना ते कर्म करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच तप. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्णांनी शिष्य अर्जुनाला आतापर्यंत केलेले आहे. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे संवाद साधतात आणि म्हणतात की अर्जुना, कोणतेही कर्म, कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी, सफलपणे संपूर्ण होण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते घटक कोणते आहेत हे देखील तू नेहमीप्रमाणे स्थिर आणि शांत चित्ताने समजून घे. कोणतेही कर्म सिद्धीस जाण्यासाठी, सफलपणे संपूर्ण होण्यासाठी, पूर्णत्वास जाण्यासाठी अर्जुना 5 घटकांची आवश्यकता असते. आपण सामान्य शब्दामध्ये ती घटके कोणती आहेत साध्या शब्दामध्ये ते समजून घेऊया. पहिले घटक कर्म सिद्धीस जाण्यासाठी म्हणजे शरीर. दुसरा घटक ह्या शरीरामध्ये असणारा कर्ता म्हणजे जीवात्मा. तिसरे घटक ह्या शरीरातील विविध अवयव म्हणजेच इंद्रिय. चौथे घटक घडणारे कार्य. आणि 5वे घटक म्हणजे दैव. शरीर, कर्ता, अवयव, कार्य आणि दैव ह्या 5 घटकांनी कोणतेही कर्म, कोणतेही कार्य सिद्धीस जाऊ शकते, पूर्णत्वास जाऊ शकते, सफल संपूर्ण होऊ शकते. अर्जुना, मी तुला सांगितले होते की कर्म केल्यानंतर कर्मफळ 3 पैकी एका प्रकारात मिळते. पहिला प्रकार तुला सांगितला होता अपेक्षेप्रमाणे, दुसरा अपेक्षेच्या विरुद्ध किंवा तिसरा संमिश्र. ज्या मनुष्याला अपेक्षेप्रमाणे फळ मिळतात तो कदाचित आनंदी होतो. अपेक्षेच्या विरुद्ध फळ मिळाल्यामुळे दुःखी होतो आणि संमिश्र फळ मिळाल्यामुळे कधी सुखाचा तर कधी दुःखाचा अनुभव घेतो. पण जो खरा त्यागी असतो तो त्याचे जीवन कसे व्यतीत करते हेही मी तुला सांगितले होते. खरा त्यागी कर्म करताना या 5 घटकांचा उपयोग करताना कर्मफळाची इच्छेचाही त्याग करतो. कर्म पूर्ण झाल्यानंतर, सिद्धीस गेल्यानंतर कर्मफळाचा देखील तो त्याग करतो. म्हणून कर्म करण्यातच तो आनंदी होतो. कर्म करण्यानेच त्याला आनंद मिळत असतो आणि तेव्हाच त्याच्या सिद्धीची प्राप्ती होते. पण साधारण सामान्य नियमाप्रमाणे कर्म करण्यासाठी या 5 घटकांची आवश्यकता असते. शरीर, कर्ता, अवयव म्हणजे इंद्रिये, कार्य आणि दैव. अर्जुना, तो त्यागी मनुष्य आणि सामान्य मनुष्य कर्म करताना कर्मफळाकडे कसे पाहतात हे जरा एका उदाहरणाद्वारे समजून घे. एखाद्या वाटेने जर 2 वाटसरू जात असतील, त्या वाटेवर विविध फळांची झाडे असतील, त्या झाडांना जर फळ लागले असेल तर त्या 2 वाटसरू पैकी एक वाटसरू जर प्रत्येक झाडाचे फळ चाखून बघत असेल, फळाची चव कडू असली तर त्याला दुःख होत असेल, गोड असली तर आनंद होत असेल आणि आंबट गोड असेल तर सुखदुःखाचा अनुभव घेत असेल तर तो पहिला वाटसरू म्हणजे सामान्य मनुष्य. त्या वाटेवर जाणारा दुसरा वाटसरू जर त्या सर्व झाडांकडे, झाडांना लागलेल्या फळांकडे तटस्थपणे पाहत असेल
आनंदी होत असेल आणि तिथून निघून जात असेल तर तो वाटसरू म्हणजे खरा त्यागी मनुष्य आहे. ते झाड म्हणजे कर्म आणि त्या झाडाला लागलेले फळ म्हणजे कर्मफळ. कर्माकडे आणि कर्मफळाकडे तटस्थ पाहणारा वाटसरू म्हणजे तो खरा त्यागी मनुष्य आहे अर्जुना. असा हा त्यागी मनुष्य कर्माकडे कर्मफळाकडे आनंदाने पाहतो आणि जीवनाची ही यात्रा आनंदानेच व्यतीत करत असतो. आनंदानेच प्रत्येक क्षण घालवत असतो. असा हा खरा त्यागी मनुष्य असतो अर्जुना. ह्या खऱ्या त्यागी मनुष्याला देखील माहित असते की प्रत्येक कर्म ह्या 5 घटकांनीच होत असते आणि हे 5 घटके म्हणजे शरीर, इंद्रिये, शरीरातील कर्ता, कार्य आणि दैव हे सर्व माझ्यापासून वेगळे आहेत. कोणतेही कर्म करून घेण्यासाठी ही माझी उपकरणे आहेत, साधने आहेत, माध्यमे आहेत. ही 5 घटके म्हणजे मी नाही याची जाणीव प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्म करताना या खऱ्या त्यागी मनुष्याला असते. म्हणून तो या 5 घटकांशी, कर्माशी, कर्मफळाच्या इच्छेशी कधीही आसक्त होत नाही. त्याला याची जाणीव असते की जो परमात्मा, जो भगवंत सर्वत्र ओतपोत भरलेला आहे, तो भगवंत, तो परमात्मा, त्याचा अंश माझ्यामध्ये देखील आहे. ज्याप्रमाणे आकाशाचे प्रतिबिंब महासागरात देखील दिसते, नदीमध्ये देखील दिसते, तलावात देखील दिसते, छोट्याशा पाण्याच्या डबक्यामध्ये देखील दिसते आणि वाटीमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा तेच आकाश दिसते. त्याचप्रमाणे त्या खऱ्या त्यागी मनुष्याला ह्याची जाणीव असते की तो परमात्मा प्रत्येक सजीवात आहे, निर्जीवात देखील आहे. तसाच त्या परमात्म्याचा अंश माझ्यामध्ये देखील आहे. जे काही कर्म घडत आहे, होत आहे, ते कर्म त्या परमात्म्याच्या अंशामुळे घडत आहे, त्या आत्म्यामुळे घडत आहे. म्हणून हे कर्म ही त्याचे आहे आणि कर्म फळ देखील त्या भगवंताचेच आहे. ही जाणीव त्याच्या हृदयामध्ये प्रत्येक कर्म करत असताना असते. जरी त्याला ही 5 घटके माहित असतील तरी तो त्याच्याबद्दल तटस्थ असतो. कारण त्याला प्रकृती आणि पुरुष यातील फरक माहिती असतो. त्याला हे माहिती असते की हे शरीर म्हणजे प्रकृती आहे आणि ह्यातील असणारा आत्मा म्हणजेच तो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, त्या पुरुषोत्तमाचा अंश आहे. ज्याप्रमाणे शुद्ध सोन्याचे अलंकार बनवण्यासाठी त्यामध्ये एक वेगळा धातू मिश्रित करावा लागतो, त्याचप्रमाणे या शरीराकडून कर्म होण्यासाठी त्या भगवंताच्या अंशाची, त्या परमात्म्याच्या अंशाची या शरीरामध्ये आवश्यकता असते. मग ती 5 घटके शरीर, अवयव, कर्ता, कार्य आणि दैव या 5 घटकामध्ये जेव्हा त्या भगवंताचा अंश मिश्रित होतो तेव्हाच कोणतेही कर्म होऊ शकते. त्या भगवंताचा अंश, परमात्म्याचा अंश म्हणजेच आत्मा या सर्वांपासून भिन्न आहे, वेगळा आहे. तो पुरुष, उत्तम पुरुष वेगळा आहे याचे भान, याची जाणीव त्या मनुष्याला, त्यागी मनुष्याला प्रत्येक क्षणी असते. कोणतेही इच्छित कर्म पूर्ण होण्यासाठी या शरीरामध्ये असणारा कर्ता, या शरीराचा, शरीराच्या अवयवांचा, इंद्रियांचा
एक साधन म्हणून वापर करतो. अर्जुना, आता आपण दैव ह्या शब्दाचा उपयोग बरेचदा केला. दैव ह्या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे घेतला जाऊ शकतो. दैव म्हणजे पूर्व कर्माच्या संचयामुळे जीवनामध्ये, वर्तमान जीवनामध्ये निर्माण होणारी परिस्थिती म्हणजे दैव. पूर्व कर्मांच्या संचयामुळे वर्तमान जीवनामध्ये निर्माण होणारी परिस्थिती म्हणजे दैव, हा पहिला अर्थ घेतला जाऊ शकतो. तर दुसरा अर्थ म्हणजे दैव या शब्दाचा दैवी अस्तित्वे, दैवी शक्तीचा आधार, दैवी शक्तीचा आशीर्वाद, जे प्रत्येक कर्म पूर्ण करण्यासाठी मनुष्याला हवा असतो. त्या दैवी शक्तीच्या आधारे मनुष्य प्रत्येक कर्म पूर्णत्वास नेऊ शकतो. हा दुसरा अर्थ आहे दैवी शब्दाचा. प्रत्येक मनुष्याने त्याच्या विवेकाच्या आधारे ह्या दोन्ही पैकी जो अर्थ त्याला आवश्यक असेल, उपयोगी असेल, तसा घेतला जाऊ शकतो किंवा दोन्हीही अर्थ याचा उपयोग तो करू शकतो. प्रत्येक कर्माची सिद्धी प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक कर्म पूर्णत्वास नेण्यासाठी, सफल संपूर्ण करण्यासाठी दैवी शक्तीची आवश्यकता असते. प्रत्येक इंद्रियाला कार्य करण्यासाठी जी शक्ती मिळते त्यालाही आपण दैवी शक्ती म्हणू शकतो. ती दैवी शक्ती विशिष्ट देवतेकडून मिळू शकते. जसे की सूर्य भगवान मनुष्याच्या डोळ्याला दृष्टीची शक्ती देतात, पाहण्याची शक्ती देतात. अग्निदेव मनुष्याला वाणीची शक्ती देतात, म्हणजे शब्द उच्चारण्याची शक्ती देतात. या शरीरामध्ये असणारा जो अग्नी आहे त्याच्या आधारेच मनुष्य वाणी म्हणजेच शब्द निर्माण करू शकतो. भगवान गणेश, श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत. ते बुद्धी प्राप्त करून देतात. बुद्धीचे रूपांतर सद्बुद्धीमध्ये करणारे गणेश भगवान आहेत. अशा या विविध प्रकारच्या दैवी शक्ती मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक कर्म सिद्धीस नेण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी, सफल संपूर्ण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. आणि आजचा जो आपला विषय आहे तो देखील कर्म सफल कसे होते, पूर्णत्वास कसे जाते, कर्माची सिद्धी कशी प्राप्त होते, हाच तर आहे ना अर्जुना. मग या 5 घटकांचा उपयोग करून शरीरात असणारा कर्ता, शरीराचे इंद्रिय म्हणजेच अवयव, कार्य आणि 5वे घटक जे आता आपण समजून घेत आहोत ते म्हणजे दैव, दैवी शक्ती. या सर्वांच्या आधारे कोणतेही कार्य पूर्णत्वास जाते. आपण प्रकृती आणि पुरुष ह्याचाही पुनरुच्चार आता केलेला आहे. प्रकृती म्हणजे शरीर, या शरीरामध्ये असणारा उत्तम पुरुष, आत्मा, त्या परमात्म्याचा अंश म्हणजेच पुरुष. तो या सर्व कार्यापासून, कर्मापासून पूर्णपणे वेगळा असतो. प्रत्येक कर्माला, कर्मफळाला तटस्थपणे पाहू शकतो. हेही आपण आता समजून घेतले. पण हे सर्व कर्म करण्यासाठी या 5 घटकांची जशी आवश्यकता असते तसे प्रकृतीचे असणारे त्रिगुण, 3 गुण, सत्व, रज आणि तम, हे 3 गुण, त्रिगुण मी तुला याआधी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहेत. या त्रिगुणांच्या आधारे देखील कर्म होत असते. आधी सांगितलेले 5 घटक आणि प्रकृतीचे म्हणजे शरीराचे त्रिगुण, सत्व, रज, तम, ह्या सर्वांनी एकत्रित येऊन, एकत्रितपणे कार्य करून कोणतेही कर्म सिद्धीस जाते, पूर्णत्वास जाते,
सफल संपूर्ण होते अर्जुना. ह्या 5 घटकांचा उपयोग करून त्रिगुण प्रत्येक कर्म करून घेत असतात. जो मनुष्य तामसी आहे त्याचा कल हा तामसी कर्माकडे असतो. राजसी मनुष्य रजोगुणाच्या आधारे त्याचे कर्म करतो, तर सात्विक मनुष्य सत्व गुणांच्या आधारे त्याचे कर्म करत असतो. कर्म हे वाईट असो किंवा चांगले असो, तामसी असो किंवा सात्विक असो, कर्म करण्यासाठी ह्या 5 घटकांची आणि त्रिगुणापैकी 1 गुण किंवा 2 गुण किंवा 3ही गुणांच्या आधारे कर्म होत असते. शुद्ध सात्विक मनुष्य चांगले कर्म या 5 घटकांच्या आधारे करतो, जे मी तुला आता समजावून सांगितलेले आहे. अर्जुना, प्रत्येक कर्म हे 3 स्तरावर होत असते. आधी ते मनाच्या स्तरावर होते, म्हणजे त्याचा विचार होतो. नंतर ते कर्म वाणीच्या स्तरावर होते, म्हणजे त्याचा उच्चार होतो. आणि तिसरे स्तर जेव्हा त्याला मूर्त स्वरूप येते ते शारीरिक स्तरावर होते. आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. एखाद्या महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी करायची असेल, तो उत्सव साजरा करायचा असेल, तर एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये तो उत्सव साजरा करण्याचा विचार आधी येतो. त्यानंतर तो मनुष्य समविचारी लोकांना एकत्रित करतो आणि त्या सर्वांसमोर त्याचा विचार मांडतो. उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरा करण्याचा विचार, इच्छा सर्वांसमोर मांडतो. हा झाला कर्माचा दुसरा स्तर. वाणीमध्ये रूपांतर त्या शब्दांचे करतो, विचारांचे करतो. आणि जेव्हा सर्व लोक, समविचारी लोक हो म्हणतात, तेव्हा ते कर्म शरीराच्या स्तरावर सर्वजण मिळून करतात. म्हणजे उत्सवाचा आधी विचार आला, त्या मनुष्याने त्या विचाराचे रूपांतर उच्चारामध्ये सर्वांसमोर केले आणि त्यानंतर सर्वांनी मिळून तो उत्सव, शारीरिक कर्म करून तो उत्सव पूर्ण केला. म्हणजे प्रत्येक कर्म आधी मनाच्या स्तरावर विचारात होते, वाणीच्या स्तरावर उच्चारात होते आणि त्यानंतरच त्याचे मूर्त स्वरूप शरीराने मनुष्य स्वतः करतो किंवा इतरांची मदत घेऊन करत असतो. त्यामुळे कोणतेही कर्म आधी मानसिक स्तरावर स्वरूपात येते, त्यानंतर वाणीच्या वाचिक स्तरावर स्वरूपात येते आणि त्याचे मूर्त स्वरूप हे शारीरिक स्तरावर त्याच्या स्वतःकडून किंवा सर्वांच्या सहभागाने तो मनुष्य करत असतो. आणि त्याला देखील ती 5 घटके, त्रिगुण आणि मानसिक, वाचिक आणि शारीरिक स्तर ह्याच्यावर मिळून कोणतेही कर्म पूर्णत्वास जाते. जर ते कर्म चांगले असेल तर त्याला सत्कर्म म्हणतात. जर ते कर्म वाईट असेल तर त्याला दुष्कर्म म्हणतात. अशा प्रकारे अर्जुना, कर्म कार्य सिद्धीस जाऊ शकते, पूर्णत्वास जाऊ शकते आणि सफल संपूर्ण होऊ शकते. अर्जुना, अशा प्रकारचे कर्म सिद्धी बद्दलचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याला प्रोत्साहित करत आहेत. त्याच्यामध्ये परत एकदा आत्मविश्वास भरत आहेत की अर्जुना, हे जे युद्ध कर्म आहे ह्याचा विचार तू आधी केला होतास, याचा उच्चार तू आधी केला होतास. आता तेच युद्ध कर्म शारीरिक स्तरावर करण्याची वेळ आलेली आहे. पण काही क्षणासाठी कौरव सेनेतील नातलग, बंधू, मित्र, सखे, जिवलग, गुरुवर्य पाहून तुझा भावनिक असमतोल झाला होता. तुझे मानसिक धैर्य ढळले होते.
पण ज्या कर्माचा विचार तू आधी करून ठेवलेला होतास, ज्याचा उच्चार तू ह्या युद्धभूमीच्या वर येण्याआधी केला होतास, ते कर्म सिद्धीस नेण्याची वेळ आता आलेली आहे अर्जुना. कारण मनुष्याने केलेला विचार आणि उच्चार त्यानंतरच तो त्याचे कर्म करत असतो. मग ते कर्म सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो. अर्जुना, तुझे हे युद्ध कर्म हे सत्कर्म आहे. कारण तू धर्माच्या रक्षणासाठी, सदाचाराच्या रक्षणासाठी लढत आहेस. हे सत्कर्म आहे आणि हे कर्म सिद्धीस नेण्याची वेळ आलेली आहे अर्जुना. हे कर्म पूर्णत्वास नेण्याची वेळ आलेली आहे. याला सफल संपूर्ण करण्याची वेळ आलेली आहे अर्जुना. उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले शस्त्र नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने उचल. तुझ्याकडे असलेली 5 घटके, तुझे शरीर, अवयव, तुझ्यामध्ये असणारा कर्ता, कार्य आणि तुझे सुदैव, ह्या 5 घटकाच्या आधारे तुझे कर्म कर अर्जुना. तुझ्यामध्ये असणारा सात्विक गुण, सत्व गुण, सात्विकतेच्या आधारे, सदाचाराच्या आधारे, 26 दैवी गुणांच्या आधारे तुझे कर्म पूर्णत्वास ने अर्जुना. तुझे कर्म सिद्धीस ने अर्जुना. तुझे कर्म सफल संपूर्ण कर अर्जुना. पण कर्म करताना त्या त्यागी मनुष्याप्रमाणे कर्म फळाच्या इच्छेचा विचार करू नकोस. त्याचा त्याग कर आणि ह्या कर्मातून, युद्ध कर्मातून जो तुझा विजय निश्चित आहे, तो विजय देखील माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना. आणि तू देखील त्या त्यागी मनुष्याप्रमाणे तुझे जीवन अंतर्बाह्य, स्थिर, शांत, आनंदी, समाधानी, प्रेमळ, करुणामयी, दयामयी, विनम्र, विवेकी, प्रसन्न कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या युगातील अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म त्याच 5 घटकांच्या आधारे करावे, जे प्रत्येक मनुष्याला मिळालेले आहे. सत्व गुणांच्या आधारे करावे, म्हणजे ते कर्म सत्कर्मात बदलते आणि सत्कर्माचे बदललेले स्वरूप सफल संपूर्ण करावे. हे सत्कर्म सिद्धीस न्यावे आणि स्वतःच्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. त्या अर्जुनाप्रमाणे आजच्या अर्जुनानेही त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी करावे. हाच संदेश, हाच विवेक विचार गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला करत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 162व्या प्रवचन पुष्पात आपण कोणत्या मनुष्याला पाप लागत नाही याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय।